नमस्कार मित्रो, माझ्या कायदे महान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एखाद्या सोसायटीत तुमचा फ्लॅट आहे आणि जर तुम्ही तो फ्लॅट विकू पाहत आहात, त्या केसमध्ये सोसायटीचा चेअरमॅन किंवा इतर पदाधिकारी एनओसी देण्यामध्ये गडबड करतात, एनओसी देत नाही आणि तुमचा व्यवहार रखडून पडतो। आता महत्त्वाचा प्रश्न आहे की सोसायटीकडून एनओसी घेणे गरजेचं आहे का, त्या संदर्भाने काय तरतुदी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर तुमचा एखादा फ्लॅट असेल, तो विकायचा असेल, तर बरेचदा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो, सोसायटीचे जे अधिकारी आहेत, चेअरमॅन आहेत, हे लोक एनओसी देत नाही किंवा एनओसी देण्यासाठी चिरीमिरी मागतात किंवा मोठी रक्कमही मागतात आणि एनओसी न देता तुमचा व्यवहार अडकून पडतात। त्याच्यामुळे बरेचदा तुमचा व्यवहार होत नाही। पुढच्या बँकासुद्धा सोसायटीची एनओसी नाही म्हणून पुढच्या माणसाला लोन देत नाही आणि बराच घोळ होतो। मुळात सोसायटीच्या कायद्याप्रमाणे एनओसी घेणे जरुरी आहे का? अजिबात गरजेचं नाही आहे। तरी पण एनओसीचा हा जो काही पिल्लू सोसायटीच्या ॲक्टनुसार चेअरमॅन आणि बाकी लोक तुम्हाला त्रास देण्यासाठी वापरतात, त्या संदर्भाने मूलभूत तरतूद कुठे असते? तर सोसायटी ॲक्टमध्ये ज्या आदर्श उपविधी आहेत त्याच्यामध्ये या संदर्भाने कलम 38 आणि 39 या दोन सेक्शनमध्ये या संदर्भाने तरतूद येते। आता दुसरा एक महत्त्वाचा असा विषय आहे, कुठलीही सोसायटी जेव्हा ती फॉर्म करतात, जेव्हा ती रजिस्टर करतात आणि ती चालवायची असते, तर त्या सोसायटीना आपापले स्वतःचे बायलॉज उपविधी तयार करण्याचं स्वातंत्र्य आहे। पण हे जे काही बायलॉज तुम्ही तयार करता, हे बायलॉज सोसायटी ॲक्टच्या ज्या आदर्श उपविधी आहेत त्याच्या तरतुदीशी विसंगत असू नये। त्यामुळे एखाद्या सोसायटीने जर एनओसीची तरतूद त्यांच्या बायलॉमध्ये घातली असेल, तर ही तरतूद जे आदर्श उपविधी आहेत सोसायटी कायद्याच्या त्याच्या मूळ तरतुदीशी म्हणजे तरतूद 38 आणि 39च्या तरतुदीशी विसंगत ठरतात आणि त्यामुळे एनओसीची अट जरी सोसायटीच्या बायलॉजमध्ये असली तरी ती नल अँड वॉइड ठरते, एन्फोर्सेबल ठरत नाही, ती इल्लीगल ठरते। त्याची एन्फोर्सिबिलिटी सोसायटीचे अधिकारी तुमच्यावर करू शकत नाही। आदर्श उपविधीमधील सेक्शन 38D याच्यामध्ये अशी तरतूद आहे, मुळात एनओसीची गरजच नाही आणि गरज भासल्यास ती देणे जरुरी आहे, असं एकंदरीत इंटरप्रिटेशन या कलमचं निघतं। त्यानंतर सेक्शन 39B असं म्हणतं, हस्तांतरणासाठी जर अर्ज आलेला असेल तर तो खाली तर नाकारता येत नाही, पण वर जनरल बोर्ड मीटिंगमध्ये सुद्धा जनरल बोर्डसुद्धा हा अर्ज नाकारत नाही किंवा नाकारू शकत नाही। या पद्धतीची तरतूद सेक्शन 39B मध्ये आहे। सेक्शन 39C तर अजून पुढे जाऊन म्हणतो की एखाद्या व्यक्तीने जर हस्तांतरणासाठी अर्ज दिला असेल तर 3 महिन्याच्या आत त्या अर्जावर निकाल द्यावं। जर निकाल आला नाही तर हा अर्ज मंजूर झाला असं प्रिझ्युम करण्यात येईल। म्हणजे बघा, एनओसीच्या संदर्भाने ज्या तरतुदी आहेत त्या असं आहेत की एकतर तुम्ही एनओसीची गरज नाही, दुसरं एनओसीसाठी समजा अर्ज आला असेल तर जनरल बोर्डसुद्धा नाकारू शकत नाही, त्यांनी मंजुरी द्यावी। आणि तिसरी तरतूद काय आहे की जर असा अर्ज करण्यात आला तर त्या अर्जावर 3 महिन्यापर्यंत जर निकाल आला नाही तर तो अर्ज ऑटोमॅटिक ग्रांट झाला, मंजूर झाला असं मानण्यात यावं। अशा पद्धतीची तरतूद या आदर्श उपविधीमध्ये आहे। त्यामुळे एखाद्या सोसायटीने जर एनओसी बंधनकारक आहे अशी जर तरतूद त्यांच्या बायलॉजमध्ये केली असेल तर ती बायलॉमधील तरतूद या मूलभूत तरतुदीशी विसंगत ठरते, म्हणजे इनकन्सिस्टंट ठरते। त्याच्यामुळे सोसायटीच्या बायलॉजमधील तरतूद तुमच्यावर लागू पडत नाही। त्यामुळे तुम्हाला सोसायटीकडून एनओसी घेणे गरजेचं नाही। एनओसीचा जर कोणी निमित्त करून तुम्हाला त्रास देत असेल तर साधं त्याने एक अर्ज द्यायचं, अर्जावर त्यांनी 3 महिन्यात निकाल नाही दिला तर तुमचा अर्ज ऑटोमॅटिक ग्रांट झाला असं कायदा मानतो। तर मित्र, ही होती माहिती की सोसायटीतील फ्लॅट विकताना एनओसीची गरज नाही आणि सोसायटीचे अधिकारी एनओसी थांबवू शकत नाही, या संदर्भाने कायदेशीर तरतूद आणि माहिती। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात, पण थेट फोन करायचा नाही, व्हॉट्सॲपवर मेसेज टाका, नाव, गाव आणि केस जी काय असेल त्या संदर्भाने माहिती द्या। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू। बाय।